महाबळेश्वरला जात असताना मध्येच आम्हाला डोंगरावरती एक सुंदर जागा दिसली. तिथे बसून आम्ही जेवणं केले. बघू शकता तुम्ही किती सुंदर निसर्ग वातावरण आहे. आम्ही जेवणामध्ये चिवळाची भाजी, घेवड्याची आमटी, भाकरी, दुधीचा हलवा, नंतर करंज्या, शंकरपाळ्या, लिंबू, कांदा वगैरे असं बरंच काही आणलं आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणात बसून जेवणाची मजाच काहीतरी वेगळी आहे. तर खूप भारी वाटते आम्हाला. आणि या ठिकाणाला महाबळेश्वर असंच म्हणत नाहीत, तर इथे एक जुनं महाबळेश्वर नावाने एक मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणाला महाबळेश्वर असं म्हणतात. तर त्या मंदिराकडे जाताना खेळण्याची आणि काही वस्तूंची दुकानं लागतात. तुम्ही बघू शकता हे. तर वेगवेगळ्या वस्तू आहेत, खाण्याचे पदार्थ आहेत, खेळणी आहेत. आणि हे फायनली आलं मंदिर. हे बघा, आलं हे महाबळेश्वराचं मंदिर. इथे दगडी कोरीव काम केलेलं आहे. खूप सुंदर दिसते. बाहेर नाही, पूर्ण गारवा पसरलेला आहे आणि धुकं सगळी डोंगरावरती पसरली, त्यामुळं पांढरं शुभ्र दिसतंय सगळीकडे आणि खूपच सुंदर दिसतंय. आम्ही त्यानंतर निघालो आहोत. 5,000 वर्षापूर्वीचं एक देऊळ आहे, ते देऊळ बघण्यासाठी. तर हा रस्ता पण खूप सुंदर आहे. त्या रस्त्यावरूनही जात असताना छान वाटते. गर्दी नाही, काही नाही, एकदम शांतता. बाजूनी अशी झाडी. हे बघा. आणि ही स्ट्रॉबेरीची शेती. तर आम्ही पोहोचलो आहोत त्या देवळाच्या इथे. हे बघा देऊळ. हे असं म्हणतात की या देवळाला 5,000 वर्ष झालेली आहेत. मस्त हिरवीगार झाडी आहेत. तलाव आहे त्या मंदिराच्या इथे जवळपास. आभाळ बघा किती सुंदर दिसतंय. पूर्ण आभाळ खाली उतरल्यासारखं वाटतंय. खूपच मस्त. आम्हाला खूप छान वाटते इथे. बघा हे. आणि असं वाटतं रोज इथे यावं फिरायला. हे बघा देऊळ. किती सुंदर डिझाईन कोरीव काम केलेलं आहे. जुनं दगडी काम आहे हे. बघा एक कुंड किती खोल आहे माहीत नाही, पण छान आहे.